जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे फिरवायचं बंद कर रे तू. मी खरं तर आज इकडे आलोय तो तुम्हाला नाशिकमध्ये होणाऱ्या 19 तारखेच्या सभेचं आमंत्रण द्यायला आलोय. कारण इथे सिन्नरला येणं आवश्यक होतं, गरजेचं होतं, आपलं दर्शन घेणं गरजेचं होतं. पण या सगळ्या निवडणुकीचा माहोल असा असतो की एकात एक सगळ्या सभा लागलेल्या असतात. वाटतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाशी भरभरून बोलावं, पण सभासभांमधला वेळ इतका असतो तिथे पोहोचण्याचा की इथं पूर्ण बोलावं का तिथे पूर्ण बोलावं का तिथे पूर्ण बोलावं. मला आता इथली ही सभा मला आटपून परत मला शहापूरला सभा आहे. साधारणपणे 2-1 तास मला लागतील तिकडे पोहोचायला. बरं दिवसभरामध्ये मला काय 10 सभा असल्या तरी फरक पडत नाही. एक तर उन्हाचे दिवस आहेत, सकाळी सभा होत नाहीत आणि रात्री 10 वाजेपर्यंत ते आचारसंहितेच्या आटपायला लागतं. त्या सगळ्या वेळा आणि त्या सगळ्या गोष्टी करत करत हे निवडणुकांचा प्रचार करावा लागतो. आज इथे आपल्या समोर सिन्नरमध्ये आलो. गेल्या लोकसभेच्या वेळेला आलो होतो, विधानसभेच्या वेळेला आलो होतो, आता परत आलोय. प्रश्न तेच, माणसं येत आहेत, उन्हातानामध्ये उभे राहून तुम्ही मतदान करतात, माणसं निवडून जात आहेत, प्रश्नांमध्ये फरक पडत नाही. आणि हे फक्त इथलं सिन्नरचं म्हणत नाही, हे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सगळीकडे हाच प्रकार आहे. आज त्या मुलायम सिंग यादव, आज इथे माझ्या समोर माता भगिनी इथे समोर बसलेल्या आहेत. मला ऐकून आज इतकी शरम वाटली की आमच्या देशामध्ये अशा प्रकारचे नेते जन्माला आलेले आहेत की जे अशा प्रकारची वाक्य बोलू शकतात, अशा प्रकारचं स्टेटमेंट करू शकतात भाषणामध्ये. यांच्या घरामध्ये आई बहिणी आहेत की नाही हा प्रश्न पडावा. मुंबईमध्ये बलात्कार झाला, एका मुलीवरती बलात्कार झाला, 3-4 हरामखोरांनी त्या मुलीवरती बलात्कार केला. मला खरं सांगताना पण लाज वाटते की असे नेते या देशामध्ये आहेत. त्या मुलीवरती काय ओढवलं असेल, तिच्या कुटुंबावरती काय ओढवलं असेल. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बहीण असते, आई असते, सगळ्या कुटुंबामध्ये सगळे लोक असतात. त्या मुलीच्या कुटुंबियांवरती काय परिणाम झाला असेल. आणि हा माणूस, मुलायम सिंग सारखा माणूस आज काय स्टेटमेंट करत असेल कि त्यांना फाशी द्यायची गरज नाही, उनको फांसी देने की जरूरत नहीं है, बच्चों से गलतियां होती है. हे गलतियां त्याच्यावरती काय म्हणतो हा माणूस. म्हणे उद्या जर म्हणे आमच्या हातामध्ये जर सत्ता आली तर बलात्काराच्या कायद्यामध्ये आम्ही बदल करू. यांच्या घरामध्ये कोणी आहेत की नाही माता भगिनी. ही असली माणसं. हे नेते आपले देशातले. काही कोणाला काही पडलेलं नाही, कोणी कोणाला काही चाललं नाही. बस निवडणुका आहेत, निवडणुका लढवा.
तुम्हाला रोजगार मिळाला नाही मिळाला, शेतकरी राहिला, आत्महत्या केली, त्यांच्यासाठी काही करावं असा विचार पण यांच्या मनामध्ये शिवत नाही, येत नाही. यांना काही वाटेनासंच झालं या सगळ्या लोकांना. मी आता बघत होतो ते इंडिया बुल्सचा इथे प्रकल्प आलाय. इंडिया बुल्ससाठी सगळ्या परवानग्या मिळतात. आज सिन्नरमध्ये टँकर सुरू झालेत. आज महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज सगळीकडे टँकर सुरू झाले. टँकर चालवणारे कोण? हे सत्ताधारी लोकांचीच माणसं. तुम्हाला पाणी द्यायचं नाही आणि ते पाणी द्यायचं नाही त्याच्यावरती टँकरचा धंदा करायचा आणि त्यातनं तुम्हाला पाणी द्यायचं. ही या लोकांची वृत्ती, ही या लोकांची मनोवृत्ती. आपलेच आहेत ना. बसा बसा. मला वाटलं आता समोरचे पण माझा प्रचार करायला लागले की काय. मी परवा दिवशी यवतमाळला गेलो होतो. इथे माझ्यासमोर माझे शेतकरी बांधव समोर बसलेले आहेत. मला आज माझ्याकडनं चुकून राहून गेलं. माझ्याकडनं खरं तर मी घरातनं निघताना ते काढून ठेवलं होतं. ते पत्र त्यांचं काढून ठेवलं होतं आणि पत्र मी निघताना विसरलो मी नेमका. आणि मला इथे आत्ता आल्यावरती माझ्या लक्षात आलं. म्हटलं अरे ते घरीच राहिलं पत्र. यवतमाळमधल्या एका शेतकरी बांधवांनी आत्महत्या करताना एक पत्र लिहिलंय. मी ते नाशिकच्या सभेमध्ये मी वाचून दाखवीन. त्याच्या पुराव्यासकट त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं पत्र. ज्या वेळेला एखादा माणूस, एखादी व्यक्ती, कोणी, मग ती शेतकरी असेल किंवा अजून कोणी असतील, एखादी व्यक्ती ज्या वेळेला स्वतःचं आयुष्य संपवते आणि संपवत असताना जे लिहून ठेवते ते जगात खरं मानलं जातं. त्याने त्याच्यात सगळं सविस्तर दिलेलं आहे. मी का आत्महत्या करत आहे, कशासाठी आत्महत्या करत आहे. आणि त्याचा शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफमध्ये त्यांनी दिलेलं आहे की या सगळ्या गोष्टीला माझ्या जबाबदार ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला कधीही माफ करू नका, त्यांच्या हातात कधीही सत्ता देऊ नका. हे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं पत्र आहे. मी भांडवल करत नाही, राजकारणही करत नाही, पण ही माणसं काय आहेत. इंडिया बुल्सच्या कारखान्यासाठी म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खालून तुम्ही पाईपलाईन आणलीत त्यांना शेतीसाठी सोडा, पिण्यासाठीही पाणी देता येत नाही तुम्हाला. पण हे सगळं करण्यासाठी राज्यकर्त्यांच्या जाणीवा जाग्या असायला लागतात, तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी घडतात, अन्यथा घडू नाही शकत. मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, पाठिंबा जाहीर केला. उगाच नाही जाहीर केला मी, मला काही वेळ नाही लागलं. आणि तो व्यक्तीला पाठिंबा नसून तो कामाला पाठिंबा आहे. जे त्यांचं काम मी पाहून आलो, हे आपल्याकडे होऊ नाही का शकत. महाराष्ट्रामध्ये कधीच व्हायला पाहिजे होतं, केव्हाच ही गोष्ट व्हायला पाहिजे होती. एका ठिकाणून तिथे ती नर्मदा नदी आणि त्या नर्मदा नदीवरनं त्यांनी कच्छच्या प्रांतामध्ये तिकडे पाणी पाठवलेलं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना तर पाणी मिळालंच, तिथली शेतीही सुपीक झाली. त्याचबरोबरीने आता त्या संपूर्ण कालव्यावरती ते सोलर पॅनल त्यांनी लावलेले आहेत आणि आता तिकडे त्यांना वीज पण मिळते. त्यांना नाही लागला इंडिया बुल्स. कशाला गुजरात या, कर्नाटकातही बघा तुम्ही, इतर प्रांतामध्ये बघा.
आपापल्या लोकांना कसे जपत असतात, आपापल्या राज्यातल्या लोकांना कसे जपत असतात. आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी ऐकायला एकच मिळतं, साहेब कंपन्या आल्या आहेत पण त्या कंपन्यांमध्ये परप्रांतीय घुसलेले आहेत, परप्रांतीयांना ठेवलेलं आहे, स्थानिक मुलांना तिकडे काम दिलं जात नाही, स्थानिक मुलांना काम दिलं तर 2-3 महिन्यासाठी ठेवतात आणि परत बाहेर काढतात. हे काम खासदाराचं आहे, हे काम स्थानिक आमदारांचं आहे, हे काम मुख्यमंत्र्यांचं आहे. हे मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट केली पाहिजे की माझ्या राज्यामध्ये जर येणारा कोणताही कारखाना असेल, कोणताही उद्योग असेल, तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पहिल्यांदा त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. हे आपल्या राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे. हो, माझ्याकडे एक मध्यंतरी हिमाचल प्रदेशचे एक उद्योगपती येऊन गेले, झाले त्याला 4-4.5 वर्ष झाली त्या सगळ्या गोष्टीला. हिमाचल प्रदेश उद्योगपती होता इथलाच, पण हिमाचल प्रदेशमध्ये जसा हा इथे इंडिया बुल्स काढलाय ना, ऊर्जा प्रकल्प काढला, तसा त्यांनी तिकडे एक पॉवर प्लांट टाकलाय. मला त्या माणसाने सांगितलं, बघा कुठे हिमाचल प्रदेश. ज्या वेळेला ह्या माणसाने तिथे ऍप्लिकेशन दिलं, ते ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्याला हिमाचल प्रदेशचे तिथले जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं, आम्हाला वरून जे सांगितलंय ते तुम्हाला सांगतो, तुमच्या पॉवर प्लांटसाठी जे तुमचं ऍप्लिकेशन आलंय त्याच्यावरती आम्ही ताबडतोब सही करू, तुम्हाला हव्या त्या अटी म्हणजे आमच्या ज्या अटी आहेत त्या शिथिल करू, त्या शिथिल करून तुम्हाला आम्ही पॉवर प्लांटसाठी परवानगी देऊ. अट एक, हिमाचल प्रदेशमधल्या 80% भूमिपुत्रांना तुम्ही ह्या प्रकल्पामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, तर आम्ही हा प्रकल्प आत्ता इथे तुम्हाला द्यायला तयार आहोत. याला म्हणतात जाणीवा जागा असणं, राज्यकर्ता म्हणून काय असणं. आणि ज्या वेळेला हा प्रकल्प पूर्ण झाला, मी काय बोलतोय आपल्याला कळतंय का? हा ज्यावेळेला प्रकल्प पूर्ण झाला, तो प्रकल्प पूर्ण झाल्यावरती 100% स्थानिकांना भरून घेतलं. 100%. एक तरी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये तुम्ही दाखवाल का हो कुठच्या तरी राज्यकर्त्याने 100% स्थानिक भूमिपुत्रांना भरून घेतले म्हणून? एकही नाही. याचं कारण वचकच नाही. येणाऱ्या उद्योगपतींना माहिती आहे, नुसता एक तुकडा यांच्या समोर टाकला पैशाचा की हे मिंद होतात, आणि हे मिंदे झाले की आम्ही काहीही करायला मोकळे असतो. हे या सगळ्या उद्योगपतींना माहिती आहे, म्हणून हे महाराष्ट्रामध्ये होत नाही. आज लोकसभेच्या निवडणुका आहेत, मला मान्य, पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. हे राज्य, हे महाराष्ट्र राज्य या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, सगळ्यांना कसा वटणीवरती आणतो ते बघा फक्त. उद्योग तर उद्योग येतील, पाणी तर पाणी येईल, सर्व गोष्टी येतील, पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अटीवरती, तुमच्या अटीवरती येतील ते, त्यांच्या अटींवरती नाही. आज कुठच्याही उद्योगपतीला जर समजा तुम्ही विचारलात की पहिलं प्राधान्य तुला कुठे, तू उद्योग काढायचा असेल तर कुठे काढावा असं वाटतो, कोणत्याही उद्योगपतीचं म्हणणं असतं की आम्हाला महाराष्ट्रात उद्योग काढावा असं वाटतो. मग जर त्यांना जर ही गोष्ट वाटते, मग तुम्ही का नाही करत ह्या गोष्टी? तुम्ही का नाही त्याला बजवत? सगळ्या बाजूनी सगळ्यांचे हाल. गेल्या 64-60 वर्षामध्ये, 62-64 वर्षामध्ये कुठे जायला पाहिजे होता हो महाराष्ट्र? इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्र आज पुढे असेल, पण आज इतर राज्य ज्या प्रकारचं काम करतायत, माझ्यावरती प्रांतीयतेचे शिक्के मारतायत, माझ्यावरती सगळ्या गोष्टी सांगतायत की राज ठाकरे हा संकुचित मनोवृत्तीचा आहे, राज ठाकरे हा फक्त राज्याचा आणि प्रांताचा विचार करणार आहे. हो, आहे, मी आहे तसाच आहे, मी आहे असाच आहे. आणि बाकीचे काय उदारमतवादी आहेत काय? कशा कशा गोष्टी सांगतात. या महाराष्ट्रामध्ये
आपल्याला जर कल्पना असेल, माझे तरुण बांधव इथे समोर बसलेले, आपल्याला कल्पना असेल, BMW नावाची गाडी येते माहिती आहे आपल्याला. त्या BMW नावाची कंपनी महाराष्ट्रात आली होती. एक मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना वेळ नव्हता आलेल्या शिष्टमंडळाशी बोलायला. त्या शिष्टमंडळाला ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा तुम्ही भेटून घ्या त्यांना आणि त्यांना काय लागेल बघील तर बघा आणि ते करून टाका. तो अधिकारी होता, दाक्षिणात्य होता, दक्षिणेकडचा होता. बसलं ते शिष्टमंडळ समोर बसलं, ते हे अधिकारी महाराष्ट्राच्या समोर बसले आणि त्यांनी जसा जसा प्रस्ताव सुरू केला तसा जसा प्रस्ताव आला, या अधिकाऱ्याने पहिल्यापासून नाही 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 नाही, जमीन नाही मिळणार, हे नाही मिळणार, हे नाही मिळणार, हे होणार नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही, घडणार नाही, हे नाही ते नाही. ते बोलले ठीक आहे, मग तुम्हाला नकोच असेल तर आम्ही निघतो. ते शिष्टमंडळ उठलं, बाहेर गेले. बाहेर गेल्या गेल्या त्यांनी तामिळनाडूमधल्या त्याच्या एका IAS अधिकाऱ्याला, मित्राला फोन केला. त्यांची नावं सांगितली की ही मंडळी आता माझ्याकडे येऊन गेली, हे सगळे BMW कारखान्याचे लोक आहेत, ह्यांचे हे नंबर, ही नावं, हे पत्ते, तात्काळ त्यांना फोन कर आणि तामिळनाडूला बोलून घे. त्या माणसाने त्या सगळ्या आलेल्या शिष्टमंडळाला, BMWच्या शिष्टमंडळाला त्यांनी फोन केला, त्यांना बोलवून घेतलं तामिळनाडूला. महाराष्ट्रामध्ये येणारा BMWचा कारखाना तामिळनाडूमध्ये गेल्या. तुमच्या महाराष्ट्रातल्या आपल्या हजारो जणांच्या नोकऱ्या तिकडे तामिळनाडूमध्ये गेल्या. एक माणूस काय करतो बघा, काम महाराष्ट्रात करतायत, पण प्रेम स्वतःच्या प्रांताबद्दल आहे, प्रेम स्वतःच्या त्यांच्या लोकांबद्दल आहे की माझ्या तिथल्या तामिळनाडूमधल्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळायला पाहिजेत, तिकडे हे उद्योगधंदे गेले पाहिजेत. म्हणून एका राज्यामध्ये येणारा एखादा कारखाना, एखादा उद्योग आपल्या राज्यामध्ये वळवतात. एक तरी मराठी अधिकारी दाखवाल का हो असं करणारा? एक तरी आपला पुढारी दाखवाल का हो असं करणारा? आज शरद पवार साहेब आज जवळपास 4 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, कृषी मंत्री झाले, अजून काय संरक्षण मंत्री झाले, सगळं झालं. एवढं प्रेम केलं होतं या माणसावरती महाराष्ट्राने, बारामतीच्या बाहेर नाही जाता आलं. महाराष्ट्र नाही आपला वाटला. आज महाराष्ट्र, बारामती MIDC जाऊन बघा, बारामती MIDC मध्ये आलेले उद्योग बघा, तिथे आजूबाजूला आलेले उद्योग बघा. का नाही माझ्या नाशिकमध्ये, का नाही माझ्या मराठवाड्यात, का नाही माझ्या विदर्भामध्ये, का नाही माझ्या कोकणात? म्हणून मी त्याशी म्हटलं ना, मला आतापर्यंत आपापले मतदारसंघ सोडून महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असे म्हणणारे, जो मी म्हणतोच, पण असे म्हणणारे महाराष्ट्रामध्ये फक्त मला 2च माणसं आजपर्यंत दिसली की ज्यांना वाटलं महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. एक पूर्वी यशवंतराव चव्हाण आणि दुसरे स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे. ही 2 माणसं सोडली तर इतर कोणालाही काही वाटलं नाही. तुम्ही विचार करा ना, बोलता बोलता आपण बोलतो, आता ते नाही आहेत बिचारे, पण ते स्वर्गीय विलासराव देशमुख लातूर, अशोक चव्हाण नांदेड, अजून कोणीतरी फलाना ढिमका, हा इथला, हा इथला. महाराष्ट्राचा कोण? या राज्याची जबाबदारी आपल्या हातावरती असताना, आपल्या हातामध्ये असताना राज्याचा विचार केला पाहिजे, राज्याचा विकास केला पाहिजे आपण. असा विचार पण यांना शिवत नाही. आता मी शेतकरी बांधवांनो, मी आत्ता जाऊन आलो, ज्याला गारपीट झाली, या गारपीटीच्या वेळेला तिथे गेलो, सगळं उद्ध्वस्त झालेलं. एका माणसाने तर मला, एक शेतकरी बांधव मला भेटले, मला बोलले आत्ता त्यांचं, मला असं वाटतं द्राक्षाचंच होतं ना, नाही द्राक्ष होती, मला असं वाटतं द्राक्षांचंच. आणि महिंद्रा कंपनी बरोबर त्यांचं कॉन्ट्रॅक्टही झालं.
त्या शेतकऱ्याचं कॉन्ट्रॅक्टही झालं, 40 लाख रुपयाचं सगळं झालं. आता 40 लाख रुपये येणार आणि गारपीट झाली. सगळं नुकसान. हे सगळं नुकसान झाल्यावरती मी जेव्हा तिथे गेलो, त्यांना भेटलो, अनेकांना भेटलो, तिथल्या अनेक शेतकऱ्यांना भेटलो. शेतकऱ्यांना भेटल्यानंतर मला असं तिथे एका ठिकाणी मी चहा प्यायला बसलो होतो. तिथले स्थानिक पत्रकार आले. मी म्हटलं बाबा आता मला तुम्ही छळू नका. आता म्हटलं तिथे काय मुलाखती मी देत बसणार नाहीये. नाही मला आम्ही गप्पा मारतो तुमच्यावर. म्हटलं गप्पा माराल तर मी कधी आहे. म्हटले बसा आपण चहा पिऊ. म्हटलं म्हणून मी त्यांच्यावर गप्पा मारत बसलो, चहा घेत बसलो. चहा घेताना मला त्या सर्व पत्रकार बांधवांनी मला काय सांगितलं असेल मला समजे ना. असा कसा विचार करू शकतात माणसं. तिथे 2 का 3 दिवस अगोदर आपले तुमचे शरद पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघे जण तिकडे गेले होते. त्यांचा दौरा झाला. काय दौऱ्यात केलं असेल मला त्यांनी जेव्हा मला सांगितल्यावरती मला प्रश्न पडला, हे असा कसा विचार करू शकतात. लोकसभेच्या निवडणुका लागल्या असताना हे दोघे नेते तिकडे गेले. काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये जिकडे गारपीट झाली तिकडे पृथ्वीराज चव्हाण गेले. राष्ट्रवादीची इकडे जिकडे गारपीट झाली होती त्याच मतदारसंघामध्ये शरद पवार साहेब गेले. शेतकऱ्यांमध्ये विभाजन करता की हा मतदारसंघ त्याचा, तो माझा शेतकरी नाही, हा मतदारसंघ माझा, हा माझा शेतकरी. हे जर निवडणुकीच्या काळामध्ये जर समजा मतदारसंघांची वाटणी जर शेतकरी बांधवांमध्ये करत असतील तर हे जिथे जिथे असतात राहत आले आतापर्यंत त्यांच्यासाठी तर मग तुम्ही कोण आहात? कोणीच नाही आहात. बरं असंही काही नाही की त्यांच्या भागामधले शेतकरी बांधव फारच सधन आहेत. तिथेही लक्ष नाही. म्हणजे नक्की लक्ष कुठे आहे? या सगळ्या गोष्टी या जर आणायच्या असतील, नीट करायच्या असतील, पहिल्यांदा आपण एक गोष्ट पण समजून घेतली पाहिजे की बाबा आपल्याकडे माहितीच नसतं खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय. खासदारांनी ह्या सगळ्या गोष्टी लोकसभेमध्ये तिकडे मांडून ह्या करवून आणल्या पाहिजेत. त्याच्या परवानग्या आणण्यासाठी म्हणून तिथे खासदाराची खरं तर नेमणूक असते. छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी खासदार जात नसतात तिथे. पण त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे आज बघा मला सांगा, तुमचा आज नाशिक सिन्नर हा रस्ता देखील 4 पदरी अजून होत नाहीये. इथून पुण्याचा होत नाहीये. म्हणजे तुम्हाला जर उद्या कुठे जायचं असेल, तुम्हाला जर समजा आज तुमची मुलं आहेत, आज तरुण आहेत, नवीन येणाऱ्या पिढ्या आहेत, त्यांना जर उद्योगधंद्यासाठी, शिक्षणासाठी जर इतर बाजूच्या कुठच्या तरी जिल्ह्यामध्ये चांगल्या शहरामध्ये जायचं असेल, कसे जाणार? इंडिया बुल्ससाठी रेल्वे ट्रॅक येतो, पण तुम्हाला जाण्या येण्यासाठी रेल्वे ट्रॅकची सोय होत नाही. याचं कारण तिथे जे रेल्वे मंत्रालयात बसलेले आहेत तिकडचे रेल्वे मंत्री जे आहेत हे सगळे यूपी बिहारचे, जास्ती करून बिहारचे, आणि आमची लोक त्यांच्यासमोर काही बोलतच नाहीत. आमची लोक त्यांना काही ठणकावून सांगतच नाहीत. अहो राज ठाकरेचं इथे आंदोलन चालू असताना ज्यावेळेला महाराष्ट्रावरती ते तोंडसुख घेत होते तिथले नेते, त्यावेळेला आमच्या महाराष्ट्रातला एक खासदार त्यांना वरती काही बोलला नाही. तिकडे त्याच्या विरोधात काही बोलला नाही. ते लोक बोलत असताना महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विषयामध्ये जर हे बोलत नसतील, तुमच्या रेल्वे ट्रॅकचा कुठे यांना वेळ कुठे होता हो? तुमच्या सुखसोयीसाठी थोडी जातात हे. एकदा चला माझ्याबरोबर, मी तुमचं तिकीट काढून आपण बरोबर जाऊ, तुम्हाला दाखवतो तिकडे खासदार काय काय करतात, नक्की काय करत असतात ते एकदा बघा तुमच्या डोळ्यांनी. तुमच्यातलंही बऱ्याच जणांना वाटेल मग मी पण खासदार झालं पाहिजे. या असल्या लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका आता बाबांनो. हे भुजबळ बिजबळ येतील, त्यांचे सगळे लोक येतील, पैसे वाटतील, पैसे वाटले घ्या. पैसे देतील ते पैसे घ्या आणि पैसे घेऊन लात मारा. आजपर्यंत तुम्हाला लुटलंय आणि ही वेळ आहे, याच वेळेला त्यांना पूर्ण लुटा. हीच लुटायची, त्यांना लुटायची हीच वेळ आहे. त्यावेळेला या असल्या लोकांच्या कुठेही भूलतापांना आपण बळी पडू नका. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.